न्यूज, सच जरूरी है। नमस्कार, दिन भर की तमाम बड़ी खबरों पे आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ सोनल। आज आपको ऐसे खबरों से रूबरू कराएंगे जो पॉलिटिक्स के सियासत के पन्नों पर एक नया इतिहास बनाते चलते हैं। यह खबर नासिक से सामने आ रही है। कानून की जांच के बाद ही फैसला करेगा सुप्रीम कोर्ट, नरहरि झिरवाल। मैंने जो फैसला लिया है वह कानून के मुताबिक है। उसने के बाद ही 16 विधायक अयोग्य ठहराए गए हैं। माना जा रहा है कि आज का नतीजा सही होगा और सभी विधायक अयोग्य हो जाएंगे। अजित पवार के नासिक आने का अंदाजा नहीं था। अगर उनका कोई प्राइवेट टूर है तो उस पर कमेंट करना ठीक नहीं है। फैसला वर्तमान अध्यक्ष के पास भी आता है तो वह सही फैसला लेंगे। ऐसा निर्णय होने पर घटना के आधार पर नियमावली बनेगी, अन्यथा घटना में संदेह रहेगा। अयोग्यता का निर्णय अयोग्यता का होगा। मुझे विश्वास है कि सुप्रीम कोर्ट कानून की जांच के बाद फैसला लेगा। 2 मिनिटं कोणतरी विचारा, म्हणजे कोणाच तरी संपल बरोबर आहे ना। काय वाटतं आज हे सगळं? आज सत्ता संघर्षाचा फैसला आहे। खरं तर सकाळपासून तुमचा फोन नॉट रिचेबल पण होता। नॉट रिचेबल नाही आहे, इथं टावर नाही आहे। आणि आज जो सत्ता संघर्षाचा निकाल आहे ते मी ज्या दिवशी निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा निर्णय कुठंतरी कायदा तपासून कायद्याचा आधार घेऊन घटनेचा आधार घेऊन केलेला आहे आणि त्यानंतर त्या 16 आमदारांना अपात्र केलं आहे। याचा अर्थ आजही निकाल जो येईल तो माझा विश्वास आहे की घटना ही काही कोणाच्या इंटरेस्टसाठी किंवा कुठं कोणाच्या प्रेशरखाली बदलते असं काही होत नाही आणि म्हणून आजचा निकाल हा अपात्रतेचा जो आहे तो अपात्र होतील अशा पद्धतीचा विश्वास आहे। अजित पवार पण नाशिकमध्ये आलेले आहेत। खरं तर त्यांनी माध्यमांना मला तर माहीत नाही अजित दादा आलेत असं मला माहीत नाही। दादा आपल्या पक्षाचे नेते आहेत पण खाजगी दौरा जर समजा त्यांचा असेल किंवा नसेल मला माहीत नाही, त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही। पण आज जे निकाल येणार आहे ते निकाल जर अध्यक्षाकडे गेला तर मग ते निर्णय घेतील ना। तुमच्याकडे काय राहणार आता मग ते पुढचं? नाही, मग माझ्याकडे जरी समजा अध्यक्ष साहेबांकडे जरी असेल तरी अध्यक्ष साहेब हा ते सुद्धा निर्णय घेताना घटनेचा कायद्याचा अभ्यास करूनच घेतील। म्हणजे याचा अर्थ मी त्यावेळेला आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर नासिक से सामने आ रही है। मेरे द्वारा लिया गया निर्णय संविधान की कानून व्यवस्था के अनुरूप था, नरहरि झिरवाल। मैंने जो फैसला लिया वह सही है। कार्यवाही शुरू होने पर नार्वेकर हॉल में नहीं थे। जवाब मैंने फैसला सुनाया तो नार्वेकर वहां नहीं थे। मैं अभी भी उस जगह पर हूँ तो फैसला मेरे पास आएगा। मैंने जो निर्णय दिया है वह दे दिया है, इसलिए यह मेरे ऊपर होगा कि मैं फैसला करूं। दायर किए जाने के बाद कोई विश्वास स्वीकार नहीं किया जाना चाहिए। न मेरा अविश्वास स्वीकार किया गया न राष्ट्रपति का। सुप्रीम कोर्ट सुप्रीम है, इस पे ऊपर कोई नहीं है। यह सरकार गिर जाएगी। उन्हें अयोग्य ठहराया गया था इसलिए वे सुप्रीम कोर्ट गए। यह महाराष्ट्र का फैसला नहीं है, इसका असर पूरे देश पर पड़ेगा। यह फैसला संविधान की कानून व्यवस्था के मुताबिक लिया गया। मी सांगितलं ना, त्याच्या बाबतीत मी सांगितलं का त्यावेळेला ते नव्हते। जो निर्णय दिलाय तो मी दिलाय आणि मी त्याच जागेवर अजून संविधानिक पद आहे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मी तिथं आहेच ना अजून, त्याच्यामुळे तो माझ्याकडेच येईल ना, कारण ती प्रक्रियेच्या वेळेला अध्यक्ष नव्हते। परंतु आपण तत्कालीन अध्यक्ष तुमच्याकडे पाठवतो। सुप्रीम कोर्ट सुप्रीम आहे, त्याच्यावर कोणीच नाही। त्यामुळे त्यांनी जर त्यांना योग्य वाटलं मी घेतलेला निर्णय तर ते त्या पद्धतीने ते स्वतः अपात्र करू शकतात। आता जे विद्यमान अध्यक्ष आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ते अपात्र ठरले तरी गव्हर्नमेंट पडणार नाही असंही काही नेत्यांचं म्हणणं आहे। आपला अनुभव काय? सरकार पडणारच ना। जेव्हा सरकारमधला प्रमुख अपात्र होतो तेव्हा सरकारचा विषयच नाही। सरकार नंतर कोणाचं होईल कसं होईल ते नाही मी सांगू शकत, पण सरकार पडणार। पण आता हे 16 अपात्र ठरल्यानंतर जे उर्वरित 24 जण होते त्यांच्याबाबत काय होईल? त्यांच्याबाबत तसं ह्या 16चाच विषय त्या ठिकाणी होता। बाकीच्यांचा त्याच्यावर ते जरी बाहेर गेले असतील तरीही ते ज्या पद्धतीनं त्यांनी गटाच्या संदर्भातलं जे केलं होतं ते 16च त्याच्यात येत होते। त्याच्यामध्ये खरं तर काही अधिकार आहे, त्यामुळे हा सगळा जो प्रोसेस आहे तो अध्यक्षांकडेच येईल। अध्यक्षांना आहे तर मग अध्यक्षांनीच निर्णय घेतला होता का हे अपात्र, आणि मग ते सुप्रीम कोर्टात गेले। याचा अर्थ
सुप्रीम कोर्टाला सुद्धा अधिकार आहे. साहेब, यामध्ये अपात्र झालं असं म्हटलं जातं की अध्यक्ष हे पूर्ण वेळ जे असतील त्यांच्याकडनं निकालाची अपेक्षा असते. पण पूर्ण वेळ त्यावेळेला मी होतो ना, तुम्ही तत्कालीन अध्यक्ष म्हणून तत्कालीन होतो, पण पूर्ण वेळ होतो. ह्याच्यानंतर त्यांची नियुक्ती झालेली आहे. आपल्यावर देखील अविश्वास अविश्वासाचं मी आता जरा वेळापूर्वी सांगितलं का अविश्वास दाखल केला तो मान्य व्हावा लागतो. त्याला मताचं जे काही सूत्र आहे ते व्हावं लागतं. नसेल तर मी आता अध्यक्ष राहिलो, उपाध्यक्ष सुद्धा राहिलो नसतो ना मी. साहेबांना 2 मुद्दे आहेत त्यामध्ये. तुमच्यावर अविश्वास आणला होता, तुम्ही देखील नागपूर अधिवेशनामध्ये नार्वेकरांवर अविश्वास आणलेला आहे. मी नव्हता आणला, मी आणलेला नव्हता. आपण सरकारनं म्हणजे त्या सभागृहात आणला होता, माझा काही संबंध येतो. अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्हीवर अविश्वास ठराव आहे, तर अशा परिस्थितीमध्ये काय अपेक्षा आहे? अविश्वास आहे म्हणजे तो सिद्ध झाल्यानंतर अविश्वास म्हणतात. सिद्धच झालेला नाही, माझ्यावरचा ना झाला ना अध्यक्षांवरचा अविश्वास मान्य झाला, तर त्याला अविश्वास कसा म्हणायचा? मांडणं ही गोष्ट वेगळी आहे आणि तो मान्य होणं ही बाब दुसरी. उद्या कोर्ट अपात्र ठरवू शकणार नाही का? म्हणजे तुमचा अनुभव काय सांगतो? उरलेले 14 लोकांवर 24 लोकांवर त्यांच्यावर ऍक्शन होऊ शकते, कारण गटनेता मुळात गटनेता बदलण्याचे अधिकार हे पक्षप्रमुखाला असतात. आणि पक्षाचा प्रमुख शिंदे साहेब म्हणत होते मी आणि उद्धव साहेब म्हणत होते मी, ह्याच्यावरच तो वाद होता आणि त्याच्यावरच हे निलंबन झाले का पक्षप्रमुख हे त्यावेळेला ठाकरे साहेबच होते. पण आता नंतर त्यांना 14 दिवसाची मुदत दिली. ते मुदत दिल्यानंतर पण त्यांनी 2 दिवस कायद्यात आहे, 2 दिवस ते 7 दिवस, आणि त्याच्यात जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी मुदतवाढ मागायची असते. त्या अध्यक्षांनी द्यायची का नाही द्यायची तो त्याचा अधिकार. मागितली होती का? त्यांनी मागितली होती. नव्हती. त्यांनी सुप्रीम कोर्टाने नव्हती, स्टे ते दिला होता. डायरेक्ट आपल्याकडं न मागता ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेले होते. आणखीन एक महत्वाचा मुद्दा, ज्या पद्धतीने शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने त्यांना दिलं, तर एकंदरीत सुप्रीम कोर्टामध्ये देखील असं काही होऊ शकतं, असं काही शक्यता वाटते की त्यांच्या बाजूने निकाल जाऊ शकतो? असं मला तरी वाटत नाही, कारण ते घटनेत आहे. थँक्यू. तुम्ही ठाम म्हणताय साहेब की निकाल देणार, मीच तो निर्णय घेणार आहे, पण मागच्या 9 महिन्यामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत, खूप पेच प्रसंग निर्माण झालाय. तुम्ही अध्यक्षांचं पण आता बोललात की अध्यक्ष पक्षाध्यक्षाला अधिकार असतो, पण आता पक्ष सुद्धा शिंदेकडे आलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये नवीन सभापती पण आलेले आहेत. हे सगळं घडलेलं आहे आणि यानंतर खूप मोठा पेच प्रसंग झालाय. याच्याकडे तुम्ही कायदेशीररित्या कसं बघता? आणि मग जेव्हा हे अपात्र होते, ते अपात्र कोणत्या याच्यावर होतील का पक्षप्रमुखानं प्रतुद नेमायचा असतो, गटनेता नेमायचा असतो, आणि यांनी स्वतंत्र गट केला. हे त्याच्या कायद्याखाली ते अपात्र केले. याचा अर्थ नंतर जरी शिवसेना आयोगानं यांना दिली असेल तरीही पुन्हा पाठीमागपासून सुरू होईल का उद्धव साहेबच पक्षाचे प्रमुख राहतील. थँक्यू. प्रत्येकानं तेच विचार. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय साहेब की माझ्याकडेच येईल, याचा अर्थ असा होतो की आतापर्यंत जो घटनाक्रम झाला त्यानंतर सरकार बसतं, हे सगळं पुन्हा रिव्हर्स होईल आणि मग तुम्हीच आता उपाध्यक्ष आणि सगळं मग ती प्रोसिजर तशी पुढे जाईल, असं होणं शक्य आहे का? कसं म्हणजे तुम्ही म्हणताय की मीच उपाध्यक्ष होतो, जर तो निर्णय तिथूनच परत सुरुवात करायची असेल तर मग सगळ्याच गोष्टी मागे जाव्या लागतील. सरकार जे बसलं त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या, विषयच येत नाही ना. त्या दिवशी मी होतो, त्यांना अपात्र केलं होतं, उद्या माझ्याकडे निर्णय आला, मी अपात्र केलं, तर पुन्हा नव्यानं सुरू होऊन जाणार नवीन सरकार. विद्यमान अध्यक्ष केलंय आणि केलं म्हणून. आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर रायगढ़ से सामने आ रही है। मुंबई गोवा हाईवे पर कोयला ले जा रहे डंपर का हादसा। सड़क के किनारे एक होटल व्यवसायी भारती जाधव मुंबई गोवा हाईवे पर कोयला ले जा रहे डंपर की चपेट में आने से बाल बाल बचे। कोयला से भरा डंपर सड़क पर पलट गया, जिससे घंटों यातायात बाधित रहा। डंपर दुर्घटनाग्रस्त होने से दोनों और वाहनों की लंबी कतार लग गई। नजीतन नागो थाने यातायात पुलिस तुरंत मौके पर पहुंच गई है और राहत
कार्य जारी है। अब आप हमारे चैनल को आपके मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज टीवी ऐप्स डाउनलोड करें। इंस्टा, ट्विटर, हाईकुक, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं। आप हमारे चैनल को लाइव भी देख सकते हैं www.mnsnewstv.com पर। फिलहाल वक्त हो चला है दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बने रहिए MNS न्यूज पर। नमस्कार।